शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्रीविरोधात अजनी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून तब्बल 332 किलो प्रतिबंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जयकुमार गुरबानी असे आहे. अजनी पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. गजानन नगर परिसरातील राहत्या घरी जयकुमार गुरबानी याने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे अजनी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी धाडी टाकली. घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 332 किलो वजनाचा प्रतिबंधित माल जप्त केला. पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकमधील पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यांच्यासोबत राहुल शेंडे, अविनाश चंगोले, अतुल टिकले आहे, रेश्मा पोलीस अंमलदार रेश्मा हे पेट्रोलिंग करीत असताना यांना गोपनीय माहिती मिळाली की जयवंतनगर प्लॉट क्रमांक 82 श्री सुरेश घाटे यांच्या घरी एक इसम हा अवैधरित्या जे प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आहे याची साठवणूक केलेली आहे. अशा गोपनीय माहितीवरून नमूद आमच्या तपास पथकाने सदर ठिकाणी योग्य लायक पंचांसह पूर्ण कायदेशीर कारवाईची पूर्तता करून रेड केली असता सदर ठिकाणी प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच सुगंधित तंबाखू हा मोठ्या प्रमाणात मिळाला. तर सदर ठिकाणी आम्ही डिटेन्शन पंचनामा तयार केला व अन्न व औषध विभागाचे अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता ते सुद्धा तात्काळ रात्रीच आले आणि त्या अनुषंगाने जयकुमार घनश्याम गुरबानी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 209/26 BNS कलम 123, 223, 274, 275 रीड विथ 59 अन्न सुरक्षा कायद्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करून 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. नमूद व्यक्तीने समोरून हा गुटखा कुठून आणलेला आहे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर त्यांच्यासोबत ही गोपनीय माहिती काढणारे पोलीस अंमलदार अतुल टिकले, राहुल शेंडे, अविनाश चंगोले आणि त्यानंतर पोलीस अंमलदार सविता वर्मा व तसेच पोलीस अंमलदार रेश्मा खान शेख इतके लोक या सदर कारवाईमध्ये होते आणि एकूण 4,89,682 रुपयाचा गुटखा सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईत सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित माल नेमका कुठून आणण्यात आला तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास अजनी पोलीस करत आहेत. दरम्यान शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.